नमस्कार मित्रांनो, मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख 20 घडामोडी जाणून घेऊया. या अगोदर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कुंडमळा पूल कोसळला, चौघांचा मृत्यू, लहान मुलाचा समावेश. पुण्याजवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील सुमारे 30 वर्षापूर्वीचा जुना पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेत 38 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती NDRFने दिली. जखमींवर पवना रुग्णालयात उपचार सुरू. कुंडमळा पूल दुर्घटनेतील वडील आणि 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. कुंडमळा पूल दुर्घटनेतील रोहित माने आणि त्यांच्या 6 वर्षाचा मुलगा विहान माने यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विहानच्या मामा आणि आजीला या घटनेमुळे अश्रू अनावर झाले, तर त्यांची आई शमिका यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इंद्रायणी नदी पूल कोसळल्याने नवीन व्हिडिओ समोर, पर्यटक वाहून जाताना दिसले. मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक पाण्यात वाहून जाताना हा व्हिडिओमध्ये दिसत आहे. कुंडमळा पुलाखाली अजून काही लोक अडकल्याची भीती, शोध मोहीम सुरू. लहान मुलांसह काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांसाठी शोध मोहीम सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त पुलांचा भाग पाण्यातून क्रेनच्या सहाय्याने काढण्याचं काम सुरू आहे. इंद्रायणी नदीतील वाढलेली पाणी पातळीमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. इंद्रायणी पूल दुर्घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाकडून अडकलेल्यांना वाचवण्याची शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. पंतप्रधान मोदींनी फडणवीसांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेची माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ग्रीसच्या दौऱ्यावर असताना त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन करून कुंडमळा पूल दुर्घटनेतील सविस्तर माहिती घेतली. राहुल गांधीकडून कुंडमळा पूल दुर्घटनेवर दुःख व्यक्त, तातडीने मदत करण्याची मागणी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेवरील दुःख व्यक्त केले. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अनेक लोक बुडाल्याची माहिती दुःखद बातमी असून बचाव कार्य पूर्ण तत्परतेने पार पाडावे अशी मागणी त्यांनी केली. कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकाला 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेमधील नातेवाईकाला राज्य सरकारने 5 लाखांची शासकीय मदत जाहीर केली आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी एका पर्यटकाला सुखरूप बाहेर काढल्याची माहिती दिली आहे. पावसाळ्यात धोकादायक पर्यटन स्थळावर न जाण्याचं आवाहन, प्रशासकीय चौकशी होणार. जिथे पाण्याचा प्रवाह जास्त आहे अशा पर्यटन स्थळावर न जाण्याचं आवाहन प्रशासनाने यापूर्वीच केले होते. कुंडमळा पूल दुर्घटनेत प्रशासकीय हलगर्जीपणा झाला आहे का, याबाबत समिती नेमून चौकशी केली जाईल अशी माहिती पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शरद पवारांकडून कुंडमळा दुर्घटनेवर दुःख व्यक्त, पर्यटन विभागाला अधिक जागृत राहण्याचे आवाहन. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने घटनेतील अतिशय दुःख झाले असून यात आपले आप्त गमावलेले प्रति माझ्या शोकवेदना आहेत, असे शरद पवार म्हणाले. पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने सर्व पर्जन्य पर्यटन स्थळांबाबत अधिक जागृत राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितलं. गृहमंत्री अमित शहांकडून कुंडमळा दुर्घटनेवर शोक व्यक्त. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून तातडीचे बचाव कार्य सुरू असून दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी ट्विट करत सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार, दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत कुंडमळा पूल दुर्घटनेवरील दुःख व्यक्त केले आहे. ही घटना दुर्दैवी असून दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नवीन पुलाची वर्क ऑर्डर 10 जूनलाच दिली होती. अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की नवीन पुलाची वर्क ऑर्डर 10 जूनलाच दिली होती. सध्या अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं प्राधान्य दिलं जात आहे. नांदेडजवळ गोदावरी नदीत बुडून 5 जणांचा मृत्यू. नांदेडजवळ तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीत बुडून
5 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा राज्यातील बासर परिसरांमध्ये देवदर्शनासाठी गेले असताना नदीपात्रामध्ये स्नान करतेवेळेस बेटावर ही दुर्घटना घडली. माथेरानमधील तलावात बुडून नवी मुंबईतील 3 पर्यटक ठार. नवी मुंबईत राहणारे 3 पर्यटक माथेरानमध्ये शेलाट तलावामध्ये बुडाले आहेत. एकूण 10 जणांचा ग्रुप माथेरानमध्ये पर्यटनासाठी आला होता. घटनास्थळी माथेरान पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमकडून शोधकार्य सुरू. बुलढाण्यातील नांदुऱ्यामध्ये विश्वगंगा नदीत मायलेकी बुडाल्या. बुलढाण्याच्या नांदुऱ्यामध्ये विश्वगंगा नदीमध्ये बुडून मायलेकींचा मृत्यू झाला आहे. देवदर्शनासाठी गेलेल्या असताना नदीमध्ये पाय घसरून त्या बुडाल्या अशी माहिती मिळाली. जळगावच्या 40 गावामध्ये वीज पडून 3 ठार 2 जखमी. जळगावच्या 40 गावामधील पोंगाव नगरमध्ये वीज पडून 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. शेतामध्ये पेरणी करत असताना अचानक वीज पडल्याने हा दुर्दैवी प्रसंग घडला. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीमध्ये पेरणी करताना वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा मृत्यू. अमरावतीमध्ये अंजनगाव सुर्जी तालुक्यात तुरखेड येथे पेरणी करत असताना वीज कोसळून एका युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पवन कोल्हे असे या मृत शेतकऱ्याचे नाव. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली. मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली असून यामुळे भगदाड पडली आहे. महिन्याभरातच चबुतऱ्याची जमीन खचल्याने पुतळ्याला धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त होत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. नागपूरमध्ये फटाक्याच्या गोदामाला आग, 4 जणांचा होरपळून मृत्यू. नागपूरच्या महाल परिसरात जयकमल कॉम्प्लेक्समधील फटाक्याच्या गोदामाला आग लागली असून या दुर्घटनेत 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर मित्रांनो, हे होते मुंबई, महाराष्ट्र आणि देशातील काही प्रमुख 20 घडामोडी. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.